हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय अंबिका किचन यूट्यूब चॅनेल. तर आज आपण बनवणार आहोत लसुणी शेव. त्यासाठी मी 2 वाटी बेसन घेतले आहे. त्यासाठी त्याच वाटीने पाऊण वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे. त्यासाठी मी 25 ते 30 लसूण पाकळ्या, 1 चमचा ओवा, 2 चमचे धने आणि 2 चमचे जिरे घेतले आहे. हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट बनवून घेऊया. पेस्ट बारीकच बनवायची आहे. वाटले तर थोडे पाणी ॲड करू शकता. नंतर पिठामध्ये अर्धा चमचा हळद घालू, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ. नंतर मिक्सरमधून काढलेली पेस्ट गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायची आहे, जेणेकरून लसणाचे बारीक कण शेव पाडताना त्यामध्ये अडकू नयेत. नंतर तेलाचे मोहन घालू. हे मी 4 चमचे तेल घेतले आहे. नंतर घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे. सोयऱ्याला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचे. पिठाचा छोटा गोळा सोयऱ्यामध्ये घालून डायरेक्ट तेलामध्ये शेव पाडायचे आहे. त्यासाठी तेलाचे टेम्परेचर कमी ठेवायचे आहे. शेव पाडताना गॅसची फ्लेम लो करायची आहे. इथे मी मोठी चकती आधी वापरली आहे. शेव पाडून झाल्यावर मी दोन्ही बाजूंनी ते शेव 2 ते 3 मिनिट तळून घेतले आहे. अशीच दुसरी बॅचही मी केली आहे. आता सोयऱ्यामध्ये मी बारीक चकती घालून बारीक ही शेव पाडून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता शेव कशी झाली आहे ते. आता ही मी बारीक चकती वापरली आहे. ज्या प्रकारे आपण मोठी शेव पाडून आणि तळून घेतली आहे तशाच पद्धतीने ही पण घेणार आहे. अशा प्रकारे आपली लसुणी शेव तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी घेऊन.